एसएन न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। स्वारगेट एसटी डेपोतील अत्याचार प्रकरण। पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार आहे। पोलिसांनी त्याच्या माहितीकरिता 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे। एसटी बसमध्ये सुरक्षा वाढविण्याचा निर्णय। स्वारगेट प्रकरणानंतर एसटी महामंडळाने सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ होईल। नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडे। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असल्याची माहिती सांगितली आहे। मसाजोग सरपंच हत्या प्रकरण। सीआयडीने मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे। या प्रकरणात धनंजय देशमुख आणि सुरेश धस यांनी स्वागत केले आहे, तर प्रकाश आंबेडकर यांनी आरोपपत्रांवर टीका केली आहे। कांदिवलीतील हॉटेलमध्ये आग। कांदिवली पश्चिमेकडील लालाजीपाडा येथील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली होती। प्राथमिक तपासात सिलेंडर स्फोटामुळे आग लागल्याचे समोर आले आहे। अग्निशमन दलाने वेळेस आग आटोक्यात आणली। शिवाजी पार्क मैदानातील अनधिकृत पार्किंग। शिवाजी पार्क मैदानात अनधिकृतपणे गाड्या उभ्या केल्या जात असल्याच्या तक्रारींमुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे। स्थानिक रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे। नालासोपारा येथे पित्याकडून मुलींवर अत्याचार। नालासोपारा येथे सख्या पित्याने आपल्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे। पुण्यातील कॅब चालकाकडून महिलेशी अश्लील वर्तन। पुण्यात एका कॅब चालकाने महिलेशी अश्लील वर्तन केल्याने ती महिला कॅबमधून उडी मारून पळाली। पोलिसांनी आरोपी कॅब चालकाला अटक केली आहे। मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली। आज मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली आहे। AQI 173 वर पोहोचला असून दुर्गट वातावरणामुळे नागरिकांना त्रास होत आहे। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, जे 27 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान सर्वांसाठी खुले राहतील। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसएन न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।